महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी आतापर्यंत सर्व शेतकरी आग्रही आहे आणि निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की महाराष्ट्रातील शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी होईल, परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा क सुद्धा या अधिवेशनात सुद्धा सरकारच्या तोंडातून निघालेला नाहीये आणि शासन या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांनी अनेक प्रकारचे उपोषण मोर्चे काढले, परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी याच्यासाठी या ठिकाणी हा चक्काजाम आंदोलन आदरणीय शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये या ठिकाणी करत आहे। तसेच या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी आणि त्यानंतर त्यांना कोणी प्रश्न विचारला गेलं तर हे निबरगट्ट सरकार आहे। आमचा शेतकरी पुत्र त्या दिवशी त्यांना फक्त नुसतं निवेदन द्यायला गेलं तर तुमचे लोक असे बोलतात तर त्या ठिकाणी त्यांना बेदमाशी प्रकारची मारहाण केली। या मारहाणीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पुन्हा आलेलो आहे। त्याच्यानंतर देशाचे आपल्या राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेब हे त्या ठिकाणी विधान भवन जिथं कायदे मंडळ म्हणतो आपण तिथं कायदे केले जातात, तिथं त्या ठिकाणी हे असे पत्ते खेळतात आणि या ठिकाणी पत्ते खेळणं योग्य आहे का? आणि अशा पत्ते खेळणाऱ्याला जर अजित पवार त्या पदावर ठेवत असेल तर ही आज महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। कारभारी पाटील मसलेकर मला सांगा काय आंदोलन केलं आज? चक्काजाम यासाठी आंदोलन केलेलं आहे। लोकशाही आदेशातून जवळपास संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हे सरकार करते। जर ज्यांना लोकशाही जर कळत नाही, संविधानाच्या पद्धतीने जर न्याय मागून जर सरकार न्याय देत नसेल तर शेवटी आम्हाला भगतसिंग सगळ्यांना व्हावं लागणार। बरेच जणांचे क्रांतिकारी याच्यामुळे बलिदान गेले, बरेच जण आझाद चंद्रशेखर आझाद स्वतः त्यांना गोळी मारून घेतली। 1906 मध्ये त्यांची काल जयंती झाली। अशा लोक असे क्रांतिकारी देशातले आम्ही आज जनता आहे, आम्ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे। जर मागून हे सरकार देत नाही, जे मागतं आम्हाला ते देत नाही, जे न मागितलं आम्हाला ते देतं। म्हणून या सरकारच्या विरोधात हा लोकशाही विरोधातलं आंदोलन, लोकशाही पद्धतीने आम्ही स्वतः वाल्याचा खेळ आहे। आम्ही लोकशाही आंदोलन करू शकत नाही कारण त्यांची सगळ्यांची मजबुरी बनलेली म्हणून। आणि हे जे आंदोलन आहे ते का कोणत्या पक्षाचं नाही। बच्चूभाऊने ऐलान केलं की सगळ्या शेतकऱ्यांना हा सगळा समाज जो आहे हा पक्षात आणि जाती धर्मात वाटलेला आहे। म्हणून ते जात ना धर्म पाहता सगळ्यांनी रोडवर त्या जेव्हा आपल्याला न्याय भेटू शकतो त्या ताकदीने महाराष्ट्रभर सगळे शेतकरी रोडवर आलेले आणि आत्ताच आपण बघितलं असेल 4-5 दिवसापूर्वी हे सरकार जर रम्मी जर खेळत असेल, जे जवान जे किसान म्हणायचं कशाला, या किसानाला जे जवान जे किसान म्हणण्याचा शब्द ज्या लोकांनी काढून टाकलेला आहे। म्हणून आम्ही आज रम्मी नागर या सरकारला रम्मी उधळून रोडवरती यांचा आम्ही निषेध करतोय। निषेध काय नाव आपलं? सवारी शिंदे।